नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता इथे जीवाच्या डोळ्यात पाणी बघून नंदिनी खूपच जास्त अस्वस्थ होते. नंदिनी येते आणि जीवाला विचारते की जीवा, काय झालं, तुमच्या डोळ्यात पाणी? तेव्हा जीवा म्हणत असतो की नंदिनी, मी तुझ्यावरती रागवतो, चिडतो, मला तुझा रागराग येतो, मी कधी कधी तुला खूप जास्त बोलतो, पण याचा अर्थ असा होत नाही की मला तुझी काळजी वाटत नाही. तू माझ्यासाठी ज्या ज्या गोष्टी करतस असतेस त्या सगळ्या गोष्टी मी नोटीस करत असतो. माझ्याबद्दलची तुझी काळजी मला दिसत असते. त्याचबरोबर हे लग्न टिकवण्यासाठी तू जे काही प्रयत्न करतेस ना, ते सुद्धा मला दिसत असतात. काल सुद्धा तू माझ्यासाठी बनाना स्मूदी बनवली होतीस. त्याच्यामध्ये तू अक्रोड टाकलं होच आणि ते अक्रोड टाकल्यामुळे मी तुझ्यावरती रागवलो. सगळ्यांसमोर मी तुला बोललो. तुझा रागराग केला, पण तरीसुद्धा तू नंतर इथे अक्रोड घालता माझ्यासाठी स्मूदी बनवलीस आणि आरशावरती माझी चुकी असताना तू सॉरी लिहून ठेवलं होच. खरंच मला तुझे एफर्ट्स दिसत नाही का? काल तुझ्याबरोबर जे काही घडलं, दीपकने तुला कशा पद्धतीने बांधून ठेवलं होतं, तुझ्यावरती हल्ला केला आणि तुझी जी अवस्था झाली होती ना नंदिनी, ती बघून खरंच मी खूप घाबरलो होतो. काल मी तुला सॉरी म्हणायला सुद्धा फोन करणार होतो. मी तुला मेसेज सुद्धा करणार होतो. पण मी विचार केला की सॉरी म्हणत असताना इथे मेसेजमध्ये समोरच्या व्यक्तीला माणसाचा टोन कळत नाही आणि मला तुला मनापासून सॉरी म्हणायचं होतं, म्हणून मी विचार केला तू संध्याकाळी घरी आल्यानंतर मी निवांत तुला सॉरी म्हणेन आणि मग तू माझ्याकडे ते फोटो कोलाज करण्यासाठी जे काही पाठवले होतेस त्याच्यामध्ये मी त्या माणसाला बघितलं, दीपकला बघितलं, पण नंतर जर आधी बघितलं असतं तर कदाचित तुझ्यावरचा जो धोका होता तो टळला असता. तेव्हा इथे जीवा म्हणतो, तेव्हा सुद्धा मी तुझ्यावरती चिडचिड केली, मी तुझ्यावरती रागवलो. खूप वाईट आहे ना मी? जीवा, मला सुद्धा हा नाही आवडत असं वाटतं ना, या जीवाच्या दोन कानाखाली द्यावी. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही शांत व्हा प्लीज. तेव्हा जीवा म्हणतो, नाही नंदिनी, काल खरंच मी खूप घाबरलो होतो. मला तुझी काळजी वाटत होती. काल जेव्हा तुला त्या अवस्थेमध्ये मी बघितलं ना, तुझं डोकं मी मांडीवरती घेतलं होतं आणि सतत मी तुला जाग करण्याचा प्रयत्न करत होतो. मी दादाला सुद्धा म्हणालो की दादा लवकर गाडी घरी घे, डॉक्टरांना आधीच बोलावून घे, या सगळ्या गोष्टी मी दादाला सांगत होतो. मी रात्रभर तुझ्या उशाशी बसून होतो. त्यानंतर तुला इथे आता मी जराही त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करत होतो. तुझ्या घातामध्ये जे घड्याळ होतं ना, त्याला चुकून तुझं बोट लागलं आणि तो आवाज झाला, ते लगेचच मी बंद केलं, कारण का तुझी झोप कडू होऊ नये म्हणून, तुला त्याचा त्रास होऊ नये म्हणून. तेव्हा इथे जीवा आता सांगत असतो की कशा पद्धतीने त्याने नंदिनीची काळजी घेतली होती. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? एक प्रश्न विचारते. तेव्हा इथे जीवा म्हणतो, विचार ना. तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही अजून तुमच्या बाजूने आपलं हे लग्न मान्य केलेलं नाहीये नाही का? तेव्हा इथे जीवा म्हणतो, हो. तेव्हा नंदिनी म्हणते की अजून एक प्रश्न विचारते, तुम्ही अजून मला तुमची मैत्रीण सुद्धा मांडलेलं नाहीये, बरोबर ना? तेव्हा इथे जीवा आता म्हणतो, नंदिनी, पण तेव्हा नंदिनी म्हणते, नाही, नको एक्सप्लेनेशन मला तर अजिबातच देऊ नका, तुम्ही फक्त हो नाही मध्ये मला उत्तर द्या. तुम्ही अजून मला तुमची मैत्रीण मान्य केलेली नाहीये ना, मग आपल्यामध्ये कुठलं नातं नसताना तुम्हाला माझी एवढी काळजी का वाटत होती? कुठलं नात आपलं म्हणून तुम्ही माझ्यासाठी एवढे टेन्शनमध्ये आला होतात, काळजी वाटत होती? कारण इथे जीवा तिला म्हणतो की तुला काही झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं, म्हणून इथे नंदिनी त्याला प्रश्न विचारते आणि त्या प्रश्नांची उत्तर मात्र जीवाकडे नसतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अगदी नेहमीप्रमाणे आता किचनमध्ये स्वयंपाक सुरू असतो आणि एका बाजूला थून काका कोडे सोडवत असतात. तेव्हा इथे
ते म्हणत असतात की इथे कुठला शब्द येईल आडवा उभा असं बोलत तिथे त्यांना आता म्हणतात की फ्रेंड्स तेव्हा मानेनी काकू म्हणतात अहो मिथून भाऊजी फ्रेंड्स कसा येईल मराठी कोडी सोडवताय ना तुम्ही मग तिथे मित्र येईल का किंवा सखी सखी येईल का तेव्हा इकडे आता लगेचच मिथून काका म्हणतात आय लाईक दॅट वहिनी तुम्ही खरंच किती हुशार आहात तुम्ही आहे ना ऑलराऊंडर आहात तुम्हाला सगळ्यातल सगळं येतं उत्तम स्वयंपाक बनवता उत्तम घर सांभाळता त्याचबरोबर कोडी सुद्धा किती उत्तम पद्धतीने तुम्ही माझं कोड सोडवलत बघा ब्र ब्र तुमची सखी कुठे आहे तेव्हा मानिनी काकू म्हणतात माझी सखी म्हणजे कोण आपली नंदिनी का तेव्हा इथे मिथून काका म्हणतात हो तुमची सखी नंदिनी कुठे आहे कारण का ती दिसत नाहीये ना म्हणून तेव्हा मानिनी काकू म्हणतात अहो तिला भ्र वाटत नाहीये ना अजून ती पूर्णपणे ठीक झालेली नाहीये म्हणून मी विचार केला की तू आराम कर स्वयंपाक काय मी करेन तेव्हा मिथून काका म्हणतात की खरंच वहिनी तुमच्यासारखी सासू जर प्रत्येक घरामध्ये असेल ना तर भांडणं होणारच नाही पण काय हो भांडणं पाहिजे ना घरात ड्रामा पाहिजे तेव्हा मानेनी म्हणते नाही नको रे बाबा आता कशाला इथे पाहिजे भांडण वगैरे मला तर या भांडणाचा कंटाळा आलाय मिथून भाऊजी जी घरामध्ये आता वादविवाद नको त्यानंतर मिथून काका म्हणतात पण वहिनी अहो तुम्ही एकटी सगळं कसं काय मॅनेज करता म्हणजे आधी किचनमध्ये रम्या असायची तुमच्याबरोबर इथे स्वयंपाक करायला आणि आता नंदिनी असते पण इथे मंजू आणि काव्या या दोघींना तर माहितीच नाहीये की घरामध्ये किचन कुठल्या बाजूला आहे बरोबर की नाही पण तुम्ही कुणाला काही बोलत नाही सगळेजण आपापल्या कामामध्ये असतात आणि तुम्ही एकट्या बरोबर सगळा स्वयंपाक मॅनेज करता तुम्ही खूपच जास्त हुशार आहात वहिनी आय लाईक दॅट त्यानंतर इकडे आता दुसर एक कोड त्यांना आता पडलेल असतं ते म्हणजे प्रकट दिनाला काय म्हणतात प्रकट दिन तेव्हा इथे मानेनी म्हणते वाढदिवस वाढदिवस असेल का तेव्हा इथे आता वाढदिवस हे सुद्धा आता कोड त्यांनी अगदी व्यवस्थित रित्या सोडवलेल असतं त्याचबरोबर प्रेक्षकांनो डोरबेलचा आवाज येतो तेव्हा इकडे आता मिथून काका म्हणत असतात की कोण आला असेल आता काही नवीन संकट तर नाही ना तेव्हा मानिनी म्हणते भाऊजी संकट कशाला असेल जा तुम्ही दरवाजा तर उघडा मिथून काका दरवाजा उघडतात तर समोरच पोलीस आलेले असतात त्याचबरोबर मिथून काका त्यांना बघून फारच टेन्शन मध्ये येतात तर इथे पार्थ आलेला असतो त्याला इकडे आता फाईल्समध्ये जे डॉक्युमेंट्स असतात त्याच्यावरती इथे वसू आत्याचे साईन हवे असतात तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो की वसू आत्या मला तुझ्या काही साईश हवे आहेत तेव्हा ती म्हणते की पार्थ ती त्याच्याकडेच बघत राहते तेव्हा पार्थ म्हणतो काय झालं आत्या असं का बघतेस माझ्याकडे तेव्हा इथे वसू आत्या म्हणते काही नाही मी बघते माझ्या भाच्याकडे माझा पार्थ किती गुड लुकिंग आहे त्याचबरोबर कामामध्ये सुद्धा इतका तरबेज इतका हुशार टॅलेंटेड आहे आणि सगळा बिझनेस अगदी व्यवस्थित सांभाळतो तुझ्या मेहनतीमुळे आपला बिझनेस इतका पुढे गेलाय याचा मला अभिमान वाटतोय बाकी काही नाही तेव्हा इथे पार्थ म्हणतो की तुझ्या सह्या हव्यात तेव्हा ती लगेचच फाईल घेते आणि सह्या करायला सुरुवात करते तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो अग आत्या कशावरती सह्या करतेस ते एकदा वास तरी नजरे खालून तरी घाल तेव्हा वसू आत्या म्हणते की पार्थ अरे याच्यावरती आता मी सह्या करते कारण माझा विश्वास आहे तुमच्यावरती आणि जर मी हे पेपर वाचून त्याच्यावरती सह्या केल्या तर तुझ्यावरती आणि विक्रम वरती मी इथे अविश्वास दाखवते असंच होईल बरोबर की नाही आणि माझा तुमच्या दोघांवरती पूर्ण विश्वास आहे तेव्हा इथे ती सह्या वगैरे करते तेव्हा पार्थ म्हणत असतो की आत्या खरं सांगू का म्हणजे तू आमच्या बरोबर आहेस तुझ्या काही आयडियाज आमच्या बरोबर आहेत त्यामुळेच आपला बिझनेस इथून इतका पुढे गेलाय तेव्हा इथे वसू आत्या म्हणते अरे मी नेहमीच आहे मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये माझं मन इथे आपल्या घरात तर रमतं तुमच्याबरोबर रमतं माझं तुमच्या सगळ्यांवरती खूप प्रेम आहे विक्रांत तुम्ही माझे भाचे माझी रम्या मी तुम्हाला सोडून कधीच कुठेच जाणार नाहीये तेव्हा पार्थ म्हणत असतो की रम्या गेले कुठे तेव्हा इथे वसू आत्या म्हणते की रम्या कुठे जाणार ऑफिस जॉईन केल्यापासून फक्त आणि फक्त मनापासून काम करते आता ते नागपूरच तीच काहीतरी ते प्रोजेक्ट आहे ना त्यामध्ये
ये तिला आता विक्रांतची सुद्धा मदत लागणार आहे। ती म्हणाली की मामा मला तुझी मदत लागते। तेव्हा विक्रांत आणि ती दोघेजण गेले ना मामा भाची लगेचच ऑफिसला। तेव्हा इथे पार्थ म्हणतो नाही पण खरंच आत्याही आपली रम्या आहे ना, ती नागपूरच प्रोजेक्ट खूपच जास्त मनापासून हाताळते, ऑफिसमध्ये मन लावून काम करत असते। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता इन्स्पेक्टर साहेब आल्यानंतर खूपच जास्त मानिनी टेन्शनमध्ये येते। मानेनी म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब काय झालं। तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणतात कुठे आहेत पार देशमुख आणि त्याचबरोबर जीवा देशमुख, दोघेजण कुठे आहेत मिस्टर दीपकवर त्यांनी इथे प्राणघातक हल्ला केलाय, कुठे आहेत ते दोघेजण। तेव्हा मानिनी म्हणत असते हे बघा इन्स्पेक्टर, त्यांनी काही चुकीच केलेलं नाहीये, त्यांची काही चुकी नाहीये, याच्यामध्ये जी काही चुकी आहे ती दीपकची आहे। तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात तुम्ही जीवा देशमुख आणि पार देशमुख यांना बोलवा ब्र। तेव्हा इकडे आता मिथुन काका जातात आणि पार्थला म्हणतात की पोलीस बाहेर आलेत आणि बोलावतायत। तेव्हा लगेचच इथे पार्थ आणि जीवा दोघे येतात। तेव्हा जीवा येतो आणि म्हणत असतो की बोला इन्स्पेक्टर काय बोलताय तुम्ही। तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की जीवा देशमुख, तुम्ही इथे दीपक वरती जीव घेण हल्ला केलाय, त्याने कंप्लेंट केली, तुम्ही दोघांनी मिळून त्याला इतकं का मारलत। तेव्हा जीवा म्हणतो वाह मिस्टर दीपक यांनी तुमच्याकडे येऊन कंप्लेंट केली की आम्ही त्याच्यावरती प्राणघातक हल्ला केलाय हो ना, आणि तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवलात का लगेच। तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात त्यांच्या अंगावरती ज्या जखमा आहेत ना, ज्या खुणा आहेत, त्याच्यावरून त्यांच्यावरती विश्वास हा ठेवावाच लागतोय ना, तुम्हाला कायदा हातामध्ये घ्यायची काय गरज होती का त्यांच्यावरती हल्ला केलात तुम्ही। तेव्हा जीवा म्हणतो त्याच्याबरोबर आम्ही जे काही वागलो ना ते बरोबरच होतं, त्याच्यासारखा नालायक माणूस आतापर्यंत आम्ही बघितलेला सुद्धा नाहीये, त्या माणसाने काय केले तुम्हाला माहिती तरी आहे का। तेव्हा इथे पार्थ म्हणतो की हे बघा इन्स्पेक्टर, दीपकने इथे माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही त्याला मारलं। तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो तेच तुम्ही दोघांनी त्याला मारलं आणि तो एकटाम असं दोघांनी मिळून त्याला मारायला तुम्हाला काहीच कसम वाटलं नाही। तेव्हा पार्थ म्हणतो आम्ही काही चुकीचं केलं असं वाटत नाही। तेव्हा जेव्हा म्हणतो आणि इन्स्पेक्टर तुम्हाला आता इथे त्याने कंप्लेंट करून पाठवलं म्हणजे त्याने तुम्हाला सांगितलं नाही का की त्याने काय गुन्हा केला, इथे त्याने सुद्धा काहीतरी गुन्हा केलाय म्हणून त्याला मारलंय, ही साधी गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही। तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा माझ्याशी उद्धटपणे बोलायचं नाही, मी इथे ड्युटीवरती आहे, कळलं तुम्हाला। तेव्हा इथे जीवा म्हणतो मग तुम्ही ड्युटीवरती आहात ना, आम्हालाच अरेस्ट करायला आलात, मग स्टेटमेंट तुम्ही ऐकून घेणार नाही का। तेव्हा इथे जीवा म्हणत असतो की तुम्ही दीपक स्टेटमेंट ऐकून घेतलत ना, मग आता आमचं सुद्धा ऐका। त्या दीपक आहे ना, त्या दीपकने माझ्या बायकोवरती जीव घेणा हल्ला केला, तिला किडनॅप केलं, तिला टॉर्चर केलं आणि तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, आणि जो माझ्या बायकोला इथे हात लावण्याचा प्रयत्न करेल ना, तिला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, तिला टॉर्चर करेल, त्याच्याबरोबर मी असंच वागणार, त्याला आतापर्यंत मी फक्त मारून सोडून दिलं, खरं तर त्या माणसाच आहे ना तुकडे तुकडे करायला हवे असं जीवा म्हणणार। तेवढ्यातच पार्थ त्याला थांबवतो आणि पार्थ म्हणत असतो की हे बघा इन्स्पेक्टर, तो माणूस खूपच जास्त वाईट आहे, त्यांनी तुम्हाला स्टेटमेंट दिल असलं याचा अर्थ तो बरोबर आहे असा होत नाही, तो चुकलाय आहे, त्याने इथे नंदिनीला त्रास दिलाय। तेव्हा इकडे आता इन्स्पेक्टर म्हणत असतात की ठीक आहे, यांच्या बायकोला त्रास दिला ना, मग तुम्ही का मारायला गेलात त्याला। तेव्हा इथे पार्थ म्हणतो असं काय बोलताय तुम्ही, ती माझी फॅमिली मेंबर आहे, माझ्या लहान भावाची बायको आहे, माझी कुटुंबातली मेंबर आहे, मग आता मी तिला जर काही त्रास झाला तर माझ्या भावाची साथ देणार
नाही का त्या माणसाला मी धडा शिकवणार नाही का आणि नुसतं इथे नंदिनीला त्रास दिलाय म्हणून नाही त्याने आधी काव्यावरती सुद्धा हल्ला केला होता काव्याला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात अच्छा म्हणजे आधी तुमच्या बायकोवरती हल्ला केला आणि मग नंदिनीवरती मग पोलीस कंप्लेंट का केली नाहीत तुम्हाला कायदा हातात घ्यायची काय गरज होती पोलीस होते ना मग तुम्ही का पोलिसांकडे येऊन तक्रार केली नाही तेव्हा जीवा म्हणत असतो इन्स्पेक्टर माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या तुमचं लग्न झालं का तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात या सगळ्याशी माझ्या लग्नाचा काय संबंध तेव्हा जीवा म्हणतो फक्त सांगा ना लग्न झालंय का तुमचं तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की हो झालं तेव्हा जीवा म्हणतो मग तुमच्या बायकोला कोणी जर असं रात्रीच्या वेळेला किडनप करून ठेवलेल असतं जर तिचे हातपाय बांधले असते तिच्या गळ्याला फास लावून तिला इथे लटकवलं असतं तिच्यावरती जीव घेण हल्ला केला असता आणि मग तुम्ही तुमच्या बायकोला वाचवायला गेला असतात आणि हे सत्य तुम्हाला कळलं असतं काय केलं असतं तुम्ही त्या माणसाला सोडून दिलं असतं का सांगा ना आणि जर त्या माणसाने तुमच्या बायकोला मारून टाकलं असतं मग तुम्ही काय केलं असतं तेव्हा इथे आता इन्स्पेक्टरला खूपच जास्त राग येतो तो म्हणतो एक मिनिट हे काय बोलताय तुम्ही तुमची हिम्मत कशी झाली माझ्या बायकोबद्दल असं बोलायची तेव्हा इथे जीवा म्हणतो काय झालं इन्स्पेक्टर तेव्हा इथे रागाने इन्स्पेक्टर जीवावरती आता त्यांची काठी उघडतात तेव्हा पार्थ म्हणतो एक मिनिट माझ्या भावावरती हात उघारू नका त्याने तुम्हाला साधा एक प्रश्न विचारला तर तुम्हाला इतका राग आला तुमच्या बायकोबद्दल बोलल्यानंतर मग त्याच्या तर बायकोला इथे जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात कोण आहे साक्षीदार तेव्हा पार्थ म्हणतो मी साक्षीदार आहे मी गेलेलो त्याच्याबरोबर मी बघितलं सगळं माझ्या डोळ्याने कशा पद्धतीने नंदिनीला टॉर्चर केलं होतं मी सगळं काही बघितलं तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणतात पण आई विटनेस म्हणून तुमची साक्ष ग्राह्य धरली जाणार नाहीये कारण तुमच्यावरती सुद्धा त्यांनी गुन्हा दाखल केलाय मग तुमची साक्ष ग्राह्य कशी धरली जाईल अजून त्यांच्यावरती हल्ला झाला तेव्हा कोण कोण तिथे होतं काही सांगाल का तेव्हा इथे पार्थ म्हणतो नाही कुणीही तिथे नव्हतं कारण रमातले सगळेजण नाटकाला गेले होते नंदिनी एकटीच होती आणि जेव्हा आम्हाला हे कळलं की तिच्यावरती जीव घेण हल्ला होतोय आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो होतो तुमच्याकडे पुरावा काय आहे असं विचारल्यानंतर जीवा म्हणतो आहे ना आमच्याकडे पुरावा आहे त्यानंतरला जीवा आपला मोबाईल काढतो आणि त्याच्यामध्ये असलेला जो तो फोटो असतो ज्याच्यामध्ये लपून चपून दीपक बघतोय तो आता त्या मुलांच्या फोटोमध्ये दीपक थोडासा दिसत असतो तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात अच्छा म्हणजे आता हा छोटासा फोटो त्यांचा इथे दिसतोय याचा अर्थ त्यांनी इथे नंदिनीवरती तुमच्या बायकोवरती जीव घेण हल्ला केलाय असा त्याचा अर्थ होतो का तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जीवा म्हणत असतो इन्स्पेक्टर मग तुम्हाला काय म्हणायचं काय तेव्हा इन्स्पेक्टर म्हणत असतात मग आता तिथे अजून काही पुरावा असेल ना सीसीटीव्ही फुटेज वगैरे असेल ना तेव्हा पार्थ म्हणतो हो तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत मी बघितलं पण जो कॅमेरा आहे ना ज्याच्यामध्ये घडलेला सगळा प्रकार रेकॉर्ड झाला असता बरोबर त्याच सीसीटीव्ही फुटेजवरती कोणीतरी सीसीटीव्ही कॅमेरावरती ब्लॅक कलरचा स्प्रे सुद्धा मारला होता त्याच्यामुळे आता सगळं काही त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालं नसेल कारण दीपकने स्वतःला पकडता येऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली होती तेव्हा जीवा म्हणतो इन्स्पेक्टर आम्ही काही चुकीचं केलेलं नाहीये जो माणूस माझ्या बायकोला त्रास देईल त्या माणसाचे हाल मी असंच करणार तुम्ही गेला असतात ना तुमच्या बायकोला वाचवायला तेव्हा तुम्ही काय केलं असतंच तुम्ही जी वर्दी आहे ना ती घालून गेला असतात पण तुमच्या बायकोला त्रास देणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मारलं असतंच बरोबर ना कायद्याच्या कचाट्यात त्याला अडकवलं असतंच आता माझ्याकडे वर्दी नाहीये म्हणून माझ्या बायकोला त्रास देणाऱ्याला मी असाच निघून गेलो मारायला कारण माझ्यामध्ये तेवढी धमक आहे त्याला मारण्याची आणि म्हणून मी त्याला मारलं कारण त्याने
माझ्या बायकोला त्रास देण्याचा प्रयत्न केला तेव्हा इकडे इन्स्पेक्टर म्हणतात कोण आहे कोण तुमची बायको तेव्हा तो म्हणतो नंदिनी जीवा देशमुख ही आहे माझी बायको आणि ती फक्त माझी बायको नाहीये ती माझा अभिमान आहे अभिमान कळले ना तुम्हाला आणि जर माझा अभिमान याला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मला ते अजिबात चालणार नाही आणि म्हणून मी त्या दीपकला मारलं आता तर फक्त त्याला मारून सोडून दिलं पण जर पुन्हा त्याने माझ्या कुटुंबाकडे नजर वाईट करून बघण्याचा प्रयत्न केला ना तर सोडणार नाही मी त्याला तेव्हा इथे येईन। इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा तुम्ही शांत व्हा कायदा हातामध्ये घेऊ नका नाहीतर तुम्हाला मला अरेस्ट करावा लागेल कळते का तेव्हा इथे जीवा म्हणतो की तुम्ही मला इथे अरेस्ट करा नाहीतर काय करायचं आहे ते करा पण जर पुन्हा त्या दीपक सारख्या माणसाने माझ्या बायकोला नंदिनीला त्रास दिला ना तर मी त्याला सोडणार नाही तेव्हा इथे काव्या जीवाकडेच बघत असते कारण जीवा जेव्हा इन्स्पेक्टर साहेबांजवळ बोलत असतो त्याच्या बोलण्यातून नंदिनी साठी एक वाक्य सारखं येत असतं आणि ते म्हणजे नंदिनी माझी बायको आहे माझा अभिमान आहे तिला जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी त्या व्यक्तीला सोडणार नाही मी त्याला मारून टाकणार या अशा गोष्टी त्याच्या तोंडातून बाहेर पडत असतात त्यामुळे इथे काव्याला फार आश्चर्य वाटत असतं म्हणजे इथे काव्याला सुद्धा वाटत असतं की पार्थ जे काही बोलत होता ते खरं तर नाहीये ना म्हणजे इथे पार्थ म्हणत होता की जरी पण इथे जीवाच्या मनामध्ये नंदिनीबद्दल काही नसेल तर काळजी मात्र आहे आणि नुसती आता काळजी उरलेली नाहीये तर त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल आता इथे फिलंग निर्माण होत आहेत हे आता पार्थ म्हणालेला असतो त्याच यामुळे इथे काव्याला त्या गोष्टीच टेन्शन्स येतं आणि ती इथे जीवाकडे आश्चर्याने बघत असते तर इथे जीवा आणि पार्थ या दोघांनी सांगितलेलं असतं की त्यांच्या बायकांवरती या दीपकने कशा पद्धतीने हल्ला केला होता आणि मग त्यांच्या कुटुंबातील इथे सुनांवरती बायकांवरती जर असे हल्ले झाले तर आम्ही काही फक्त बघत बसायच का तुम्ही जर तुमच्या बायकोला इथे कोणी त्रास दिला तर तुम्ही त्याला मारणार तुम्ही आमच्यावरती चिडणार कारण आम्ही फक्त बोललो म्हणून मग इथे तर माझ्या बायकोवरती हल्ला झालाय तिला इतकं लागलंय मग मी त्या माणसाला मारणार नाही का असं जेव्हा जीवा विचारतो तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात पण तुम्हाला कायदा हातात घ्यायची गरज काय आहे म्हणतो मी आहोत ना आम्ही मग कंप्लेंट का नाही केली तुम्ही तेव्हा तुम्हाला आता आमच्याबरोबर यावंच लागेल मी तुम्हाला आत्ताच्या आता इथे अरेस्ट करतोय असं इकडे इन्स्पेक्टर म्हणतात तेव्हा पार्थ म्हणतो हे बघा इन्स्पेक्टर त्या दीपकने जे काही तुम्हाला स्टेटमेंट दिले ना ते अत्यंत चुकीचं आहे कारण का तस असं काही घडलेलं नाही उलट तो दीपक याने आधी सुद्धा नंदिनीला त्रास दिला होता आणि आता सुद्धा त्रास दिलाय तेव्हा तो एक नंबरचा गुन्हेगार आहे असं मला वाटतं तेव्हा इकडे इन्स्पेक्टर म्हणतात वाह म्हणजे आता तुम्ही जी काही चूक केली आहे ना त्याबद्दल तुम्हाला काहीच बोलायचं नाहीये पण इथे आता तो दीपक असा नालायक आहे तेवढंच तुम्ही फक्त बोलताय त्यांनी तुमच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय तो एकटा माणूस आणि तुम्ही दोघे त्याला मारायला गेलात तेव्हा इकडे जीवा म्हणतो की दोघे मारणारच ना कारण आमच्या कुटुंबातील दोघींनाही त्रास देण्यात आलाय तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात आता जाऊ दे तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते आता पोलीस स्टेशनला येऊन बोला त्यानंतर इथे आत्ताच्या आता मी तुम्हाला अरेस्ट करतोय असं जेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात तेव्हा इथे नंदिनी येते आणि म्हणते थांबा एक मिनिट थांबा तेव्हा नंदिनीच्या हाताला लागलेलं असतं डोक्याला लागलेलं असतं तेव्हा इन्स्पेक्टर आता नंदिनीकडे बघतच बसतात कारण ते नंदिनीला मोहिते मॅडम म्हणून ओळखत असतात तेव्हा इथे जेव्हा म्हणतो नंदिनी तू कशाला खाली आलीस तुला लागलंय ना तेव्हा नंदिनी म्हणते नाही काही हरकत नाही तेव्हा इकडे नंदिनी म्हणते हे बघा इन्स्पेक्टर तुम्ही यांना खरंच घेऊन जाऊ नका यांची काही चूक
नाहीये तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, अहो मोहिते मॅडम तुम्ही इथे, तुम्हाला माहिती आहे का जाधव मोहिते मॅडम यांनी आपली मदत केली होती, त्या 18 मुलींना नाही का किडनॅप करून ठेवलं होतं, काही लोकांनी यांनीच आपल्याला मदत केली होती त्यांना सोडवण्यासाठी, मोहिते मॅडम तुम्ही इथे कशा? तेव्हा नंदिनी म्हणते, साहेब अहो हे माझंच घर आहे, ही सगळी माझी माणसं आहेत, सून आहे मी या घरची आणि जीवा यांची बायको नंदिनी, जीवा देशमुख मीच. आतापर्यंत तुम्ही मला फक्त मोहिते मॅडम म्हणून ओळखत आलात, पण माझं पूर्ण नाव नंदिनी देशमुखच आहे. त्यानंतर इथे आता इन्स्पेक्टर म्हणतात, हो मला खरंच काही माहिती नव्हतं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हे माझे मिस्टर जीवा देशमुख आणि ते माझे दीर पार देशमुख. तर अशा पद्धतीने इथे नंदिनीने आता आपल्या नव्याची आणि दीराची ओळख करून दिलेली असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते की इन्स्पेक्टर जेव्हा जे काही बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे, दीपकने मला खरंच खूप त्रास दिला असं नंदिनी म्हणत असते. तेव्हा इथे नंदिनीची ओळख बघितल्यानंतर जीवाला तिचाचा खूपच जास्त अभिमान वाटतो, म्हणजे इन्स्पेक्टर आधी इतके चिडले होते, जीवानी पातला अरेस्ट करणार होते आणि नंदिनीला बघितल्यानंतर लगेचच त्यांचा राग शांत झालेला असतो. तर पुढील भागामध्ये इथे नंदिनी जीवाला म्हणते की जीवा तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंत खरंच मला ते खूप आवडलं, मला अभिमान वाटतोय त्या गोष्टीचा, पण खरंच सांगू का तुम्ही कायदा हातामध्ये घ्यायला नको हवा होता. कस आहे तुम्ही दीपकला शिक्षा दिलीत पण पद्धत चुकली, आणि आपली पद्धत का चुकली तर मग दीपक आणि आपल्यामध्ये फरक काय राहिला, आपल्यावरती हल्ला झाला होता तर आपण इथे रिसर तक्रार करायला हवी होती आणि त्या दीपकला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायला हवी होती, आपण असा कायदा हातामध्ये घ्यायला नको होता. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर यांच्या समोरच नंदिनीने जीव आणि पार्थला समजावलेलं असतं, ते कुठे चुकले हे त्यांना सांगितलेलं असतं. तेव्हा इकडे काव्याचे टेन्शन मध्ये येते, कारण जीवाला आता नंदिनी बद्दल काळजी वाटायला लागलेली असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.